नमस्कार, मी श्रोती राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. बारामतीत कांदा आणि दूध दर वाढीसाठी शेतकऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंसह योगेंद्र पवार आंदोलनात सहभागी. अमरावतीत शेतकरी दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली वाडा आंदोलन. बकरी आणि मेंढ्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावर महापूरजवळ रास्ता रोको आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चक्काजाम. सरपंच हत्येप्रकरणी आणि परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यात चक्काजाम. आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून पाण्याची आणि नाश्त्याची सोय. आंदोलकांसोबतच अडकून पडलेल्या प्रवाशांसाठीही नाश्त्याची सोय. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. जालन्यात 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा. देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी. मंत्री धनंजय मुंडे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नको. मराठा बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा घेण्याची मराठा बांधवांची मागणी. मनोज जरांगेंवर एका तरुणानं युट्यूबवर आक्षेपार्ह कमेंट केल्यानं अहिल्यानगरमध्ये मराठा समाज आक्रमक. तरुणावर कारवाई करण्याची मराठा समाजाची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित. पुण्यातील शिक्रापूर चाकण मार्गावर अपघातात वडिलांसह 2 चिमुकल्यांच्या मृत्यूचं प्रकरण. पिंपळे जगताप ग्रामस्थांनी मार्ग रोखला. पोलिसांच्या मध्यस्थीनं रास्ता रोको आंदोलन स्थगित. यवतमाळमधील निम्न पैनगंगा प्रकल्प सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रकल्पाच्या समर्थनात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. धाराशिव शहरातील रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. सांगली पालिकेच्या संभाव्य घरपट्टी करवाढी विरोधात कुपवाड शहर संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेचं आंदोलन. कुपवाडजवळ व्यापारी संघटनेकडून रास्ता रोको. बीडमध्ये भावकीच्या वादाला वैतागून महिलेची गळफास घेत आत्महत्या. आरोपींना अटक करण्यासाठी कुटुंबियांचं बिंदुसरा नदीच्या पाण्यात आंदोलन. एकही मासिक सभा न घेतल्यानं धुळ्यातील धमणे गावच्या सरपंच अपात्र. जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्याकडून सरपंचांवर अपात्रतेची कारवाई. नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण आढळले. एक 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय. दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती. नागपुरात सध्या एचएमपीव्हीचा एकही रुग्ण नाही. 2 संशयित रुग्णांचे सॅम्पल्स पुण्याला पाठवले. 2 दिवसात अहवाल येईल. नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. नागपूर जिल्हाधिकारी इटनकर यांची माहिती. सोलापुरात ह्युमन मेटान्युमो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार. डॉक्टर संजीव ठाकूर यांची माहिती. बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालय सज्ज. एचएमपीव्ही विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन. नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. स्वतंत्र 20 बेडचा कक्ष तयार. रुग्णांच्या तपासणी संदर्भातही प्रशासनाकडून उपाययोजना. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील आरोग्य विभाग अलर्टवर. बीडच्या शासकीय रुग्णालयात आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. डॉक्टरांचं आवाहन. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. बुलढाण्यात 100 बेडचं हॉस्पिटल तर खामगावात 50 बेडचं हॉस्पिटल तयार. 8 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटही तयार. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मशाली गायब. पुतळा परिसरातील नवीन मशाली बसवण्यात येतील. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदमांची यांची माहिती. आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ. विवेक भ्रमणे यांच्याकडून सपत्नीक मंदिरात घटस्थापना. 14 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार. अपघात टाळण्यासाठी वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती. 31 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार. अमरावतीच्या धामणगावातील अंजनवतीत रामलीला कार्यक्रम संपन्न. 1 दशकानंतर रामलीला कार्यक्रम झाल्यानं भाविकांची मोठी गर्दी. रामलीला कार्यक्रमात रामभक्त मग्न. गोंदिया जिल्ह्यातील मुलामुलींसाठी पहिल्यांदाच 100 मीटर आणि 1600 मीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मैदानी खेळांची आवड वाढवण्यासाठी अभिनव उपक्रम. साताऱ्याच्या पुसेसावळीमधील भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी. साताऱ्याच्या जावळीतील कसबे बामणोलीमधील संबंधित खातेदारांना गावठाण विस्तारातील भूखंडांचं वाटप. ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मानले आभार.
गोंदियातील 200 मामा तलावांचं पुनरुज्जीवन होणार. 1417 मामा तलाव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत. मामा तलावांमुळे 40,000 हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार. हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम पूर्ण, मात्र अनेक गावांमध्ये नळाला पाणी नाही. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. योजना कुचकामी ठरते की काय, नागरिकांना संशय. यवतमाळमध्ये सोयाबीन विक्री करताना नाफेडच्या निकषाखाली शेतकऱ्यांना त्रास. निकषाच्या नावाखाली त्रास न देता सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याची मुदत वाढवावी. सांगलीतील शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे मागणी. जिल्ह्यात खरेदीचे 2च केंद्र असल्यानं शेतकऱ्यांची अडचण. परभणीच्या मानवतमध्ये कापसाला मिळाला सर्वाधिक दर. 7,300 प्रति क्विंटल दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. नागपुरात संत्री आणि मोसंबीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपास सुरुवात. संत्री आणि मोसंबीचं बुरशी रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान. वाशिमच्या मालेगावात आंब्याची झाडं फुलोऱ्यानं बहरली. यंदा गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार. नागरिकांचं लक्ष आंब्याच्या झाडांनी वेधलं. थंडी पुन्हा परतल्यानं द्राक्ष पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तापमान 10 ते 12 अंशांच्या दरम्यान घसरल्यानं नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. पालक, मेथी, कोथिंबीर आणि कांदा पातीला अवघा 10 रुपयाचा भाव. शेतकरी संकटात. मालेगाव बाजारात तीळ 200 तर गूळ 70 रुपये किलोवर. मकर संक्रांती निमित्तानं मागणी वाढल्यानं दरातही वाढ. रेडीमेड तीळ लाडू खरेदीवर गृहिणींचा भर. जालन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षाच. 412 कोटी रुपयांची रक्कम जाहीर, मात्र खात्यावर पैसे न आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. रत्नागिरीच्या दापोलीतील हरणे बंदरात म्हाकुळ माशांची आवक सुरू. एकाच बोटीला मिळाले 3.5 लाखाचे म्हाकुळ मासे. मच्छीमारांकडून समाधान व्यक्त. कोकणात पुन्हा एकदा माशांचे दर घसरले. सुरमईला 700 रुपये किलोचा भाव तर पापलेट 600 ते 700 रुपये किलोनं. पर्यटक संख्येत घट झाल्यानंतर माशांचे दर घसरले. हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम पूर्ण, मात्र अनेक गावांमध्ये नळाला पाणी नाही. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. योजना कुचकामी ठरते की काय, नागरिकांना संशय. जळगावच्या 40 गावातील रांजणगाव शिवारातून एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद. बिबट्यांना जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास. ऑलिव्ह रिडले कासवाच्या सर्वेक्षणानुसार 20% कासवांची घरटी महाराष्ट्रात आढळली. वनविभागाला अहवाल दिला. गुहागर या ठिकाणी सर्वाधिक घरटी आढळली. जळगावात वाहतूक पोलिसांची अल्पवयीन दुचाकी स्वारांवर कारवाई. वाहतूक पोलिसांकडून 100हून अधिक दुचाकी जप्त. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतानाच आईवडिलांनी संपवलं जीवन. नाशिकच्या टिळकवाडी भागात धक्कादायक घटना. 6 दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नाशिकच्या मनमाडमध्ये एका इमारतीच्या मजल्यावर आगीची घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. घराजवळ पार्क केलेल्या मारुती व्हॅनला अचानक आग. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील घटना. आगीत मारुती व्हॅन जळून खाक. नागपुरातील महात्मा गांधी मार्केट परिसरातील अतिक्रमण महापालिकेनं हटवलं. अतिक्रमण हटवल्यामुळे महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात घेतला मोकळा श्वास. रत्नागिरीच्या शिरगाव ग्रामपंचायतीनं बांगलादेशीला जन्म दाखला दिल्याचा प्रकार समोर. मुंबई पोलिसांची नोटीस. ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवकाची चौकशी सुरू. बीडच्या केसमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं. आरोपी राजेश बारगजेच्या विरोधात केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून कालपासून अल्पवयीन मुलीचा शोध सुरू. 10 लाखांहून अधिक किमतीचे चोरीला गेलेले हरवलेले मोबाईल नागरिकांना सुपूर्द. नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी. फसवणूक झाल्यानंतर लगेचच माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन. शहरात नायलॉन मांजा वापराविरोधात जनजागृती रॅली. नायलॉन मांजामुळे जीवितहानी होत असल्यानं पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाकडून रॅलीचं आयोजन. विद्यार्थ्यांचाही रॅलीत सहभाग. भंडाऱ्यात 2 ठिकाणी घरफोडी केल्याची घटना. 2.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा अधिक तपास सुरू. बीडच्या परळी शहरात वाहतूक कोंडी वाढली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी. बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सडक अर्जुनी वनविभागाची मोठी कारवाई. सागवान तस्करी करणाऱ्या ट्रकवर वनविभागाकडून कारवाई. कारवाईत 17 लाख किमतीचा मौल्यवान सागवान आढळला. येवल्यातील धडपड मंचाचे भव्य पतंग ठरतायत लक्षवेधी. सालाबाद प्रमाणे यंदाही भव्य 10 फुटी पतंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावला. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मागणीचं निवेदन. प्रकाश आंबेडकर यांचं कंत्राटी कर्मचाऱ्यांना आश्वासन. अकोल्यातील बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेची विनाफलकाची शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळेला फलक लावण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी. पालघरमधील 5वी आणि 8वीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी मागवली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावं लागणार.
नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात गुरु गोविंद सिंगजी यांची जयंती उत्साहात साजरी। जयंतीनिमित्तानं गुरुद्वारात विविध कार्यक्रमांचं आयोजन, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।